नमस्कार, आप देख रहे हैं पुलिस महानगर। तो आइए शुरुआत करते हैं आज की कुछ खास खबरों से। कल्याण में नशीले पदार्थों के तस्करों के खिलाफ पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए नाइजीरियन नागरिक समेत 3 ड्रग डीलरों को गिरफ्तार किया है। इस कार्रवाई में 2,15,80,000 रुपए मूल्य के मेफेड्रोन और कोकीन जब्त किया गया है। यह विशेष कार्रवाई महाराष्ट्र शासन के अंतर्गत ठाणे पुलिस आयुक्तालय के पुलिस उपायुक्त परिमंडल 3 कल्याण की एंटी नार्कोटिक्स टीम ने की। 13 फरवरी की शाम डोंबिवली पूर्व के गणेश नगर उम्बरेली गांव परिसर में गश्त के दौरान पुलिस को सार्वजनिक सड़क के किनारे 3 संदिग्ध व्यक्ति आपस में इशारों में बातचीत करते हुए दिखाई दिए। उनमें से एक व्यक्ति विदेशी नागरिक जैसा प्रतीत हो रहा था। वह पीले रंग की एक्टिवा पर सवार था, जिसके आगे और पीछे की नंबर प्लेट मुड़ी हुई थी। इससे पहले पुलिस को संदेह और गहरा हो गया। भागने की कोशिश की, लेकिन पुलिस की तत्पर कार्यवाही पूछताछ के लिए आगे बढ़ते ही तीनों ने भागने का प्रयास किया। हालांकि पुलिस ने तुरंत कार्यवाही करते हुए शाम 6:20 पर तीनों को मौके पर ही हिरासत में ले लिया। एक नाइजीरियन नागरिक अविनाश वेंकटेश सद्रला उम्र 34 वर्ष अंबरनाथ पश्चिम, गजेंद्रन संजीव नायडू उम्र 34 वर्ष अंबरनाथ पश्चिम। जब्त माल पंचनामा अनुसार 1 किलो 4 ग्राम मेफेड्रोन एमडी, अनुमानित कीमत लगभग 2,80,000 रुपए, 15 ग्राम कोकीन 15 लाख रुपए, नगद राशि 21,500, एक्टिवा दोपहिया वाहन 60,000 रुपए, काले रंग का बैग। कुल जब्त माल की कीमत 2,16,62,000 रुपए। इस मामले में मानपाड़ा पुलिस ठाणे में एनडीपीसी अधिनियम की धारा 8 का 20 पेज, अधिनियम की धारा 8 का 22 का 29 के तहत अपराध रजिस्टर नंबर 173/2026 दर्ज किया गया है। आरोपियों को अदालत में पेश करने के बाद 17 फरवरी तक पुलिस हिरासत में भेजा गया है। परिमंडल 3 कल्याण 1 वर्ष की बड़ी कार्यवाही अवधि 1 जनवरी से 31 दिसंबर 2025। 101 मामले दर्ज, 146 आरोपी गिरफ्तार, 6,36,14,150 रुपए का माल जब्त, जिसमें गांजा, एमडी, चरस प्रतिबंधित गोलियां और कोडीन युक्त सिरप शामिल है। यह कार्रवाई आशुतोष डुम्बरे, ज्ञानेश्वर चवाड़, संजय यादव के मार्गदर्शन में तथा अतुल झेंडे के निर्देश पर की गई है, ऐसा पुलिस ने बताया। परिमंडळ 3 मध्ये माननीय सीपी सर आशिष डुंबरे सर, आमचे जॉईंट सीपी सर चव्हाण सर आणि ॲडिशनल सीपी सर संजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे परिमंडळ 3 मध्ये विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक जे स्थापन केलेलं आहे, त्या पथकाने काल दिनांक रोजी मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि मानपाडा पोलीस स्टेशनच्या मदतीने आपण एक मोठी कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण पलावा एरियामधून एक नायजेरियन व्यक्ती आणि त्याबरोबर 2 अंबरनाथ येथे राहणारे व्यक्ती यांना आपण 1 किलोपेक्षाही जास्त एमडी आणि कोकेनसह त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आतापर्यंत एक नायजेरियन व्यक्ती त्याचं वय 36 आहे, त्या ताब्यात घेतलेला आहे। दुसरा जो आहे तो अविनाश सदरला, हा राहणारा अंबरनाथचा आहे, आणि तिसरा व्यक्ती जो आहे गजेंद्र नायडू। या 3 व्यक्ती त्या ठिकाणी एका ॲक्टिवावरती हा माल विकत घेण्याकरता त्या ठिकाणी आलेला असता आमच्या टीमने, त्यामध्ये एपीआय गायकवाड आणि संपूर्ण टीमने त्यांना पकडलं। त्याच्यामध्ये आपल्याला टोटल त्यांच्याकडे 1 किलोपेक्षाही जास्त एमडी, त्याची किंमत 2,80,000 रुपये आहे, आणि 15 ग्रॅम कोकेन याची किंमत 15 लाखापेक्षाही जास्त आहे। असा एकूण 2,16,62,000 इतका मुद्देमाल त्या 3 आरोपीच्याकडून आपण जप्त केलेला आहे। त्या तिन्ही आरोपींना आता आपण अटक केलेली आहे, आणि सध्या त्या तिन्ही आरोपींना 17 तारखेपर्यंत पोलीस रिमांड त्यामध्ये दिलेली आहे। त्याच्या भरामध्ये जी अंमली पदार्थ एक जो व्यक्ती आहे, जो मेन ज्याच्याकडे आपल्याला जो माल विकण्याकरता त्या ठिकाणी आला होता, तो नायजेरियाचा इथला रहिवासी आहे, आणि तो मागच्या 2 ते 3 वर्षापासून मुंबई आणि या परिसरामध्ये तो राहत असल्याचं निष्पन्न होत आहे। त्यावरती इतरही ठिकाणी, विशेषतः मुंबईमध्ये पण त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहे। इतरही त्याबद्दलची जी आहे त्याची पासपोर्ट व्हेरिफिकेशन आणि तो कशा करता किती दिवसापासून आपल्या पलावा एरियामध्ये राहत होता याबद्दलची आमची चौकशी सुरू आहे। दुसरे 2 आरोपी जे आहेत ते अंबरनाथ इथले रहिवासी आहेत। अंबरनाथ मधले एक जो आहे तो फुलेनगर मध्ये राहतो, आणि दुसरा जो आहे तो चिंचपाडा एरिया अंबरनाथ पश्चिम या ठिकाणी राहणारा आहे। दोघं जण, इथला एक जण आहे तो रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्या ठिकाणी काम करतो। त्यापैकी एका व्यक्तीवरती गुन्हे दाखल असल्याची आमच्याकडे माहिती आहे। बाकीच्या बद्दलची आम्ही आमच्या अजून चौकशी सुरू आहे। त्याबद्दल आमची आता ज्या नायजेरियन व्यक्तीकडून आणि आपण जे कोकेन आणि जप्त केलेलं आहे एमडी, तर त्या नायजेरियन व्यक्तीकडून हे कोकेन आणि एमडी जे आहे ते सप्लाय होतो असं प्राथमिक माहिती आहे। आणि हे जो अंबरनाथ येथील 2 आरोपी जे आहेत ते हा पूर्णपणे माल हा त्या एरियामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते सप्लाय करायचं निष्पन्न होत आहे।
आमच्या अजूनही 2 पथक जे आहेत त्या तरीही आरोपींच्या पाठीमागे आहेत की ज्या माल आणणारे आणि विकणारे या व्यतिरिक्त अजून याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत त्याविषयीचा आमचा तपास सुरू आहे. अब तक की खबरों में बस इतना ही। ऐसे ही खबरों के लिए बने रहें हमारे साथ। तब तक के लिए नमस्कार।